नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, वेलकम टू आवर ॲक्सेस अकॅडमी ऑनलाईन प्लॅटफॉर्म, अ वे ऑफ एंटरिंग ऑर रिचिंग अ डेस्टिनेशन. आजच्या सेशनमध्ये आपण संख्याज्ञानमधील सेकंड जो पॉईंट आहे, घटक आहे, तो पाहणार आहोत. अतिशय सोपा पॉईंट आहे. संख्यांचे वाचन कसं करायचं, लेखन कसं करायचं, म्हणजे मोठमोठी संख्या कशी वाचायची आणि त्याचं लेखन कसं करायचं, अक्षरी लेखन कसं करायचं हे आपण पाहणार आहोत. बघा, संख्या वाचायची आपल्याला, संख्या लहान संख्येपासून मोठ्या संख्येपर्यंत आपल्याला वाचता आली पाहिजे, त्याचं लेखन करता आलं पाहिजे. ते नेमकं करायचं कसं, तर संख्या वाचत असताना आपण लहान लहान संख्येपासून मोठ्या संख्येपर्यंत जायचं आहे. म्हणजे 3 अंकी संख्या, 4 अंकी संख्या, 5 अंकी संख्या, अशी 10 अंकापर्यंत संख्या कशी वाचायची हे आपण पाहणार आहोत. तर संख्या वाचण्यासाठी पहिला जो महत्त्वाचा पॉईंट आहे, घटक आहे, त्या संख्येचा आपण गट पाडायचे आणि गट पाडून मग ती संख्या वाचायची आणि त्या गटावरून आपण काय करायचं, संख्येचे स्थान पण ठरवायचं. बघा, डायरेक्ट आपण उदाहरणावरून आपण कशी वाचायची ही संख्या आपण पाहणार आहोत. बघा, एक्झाम्पल म्हणून आपण घेऊया, एक संख्या घेऊया. एक संख्या पुढे मी लिहून घेतलेली, बघा अशा पद्धतीने. आता 84340 म्हणजे 84340 अशा पद्धतीची एक संख्या लिहून घेतली. आता ही संख्या मला वाचायची, तर वाचणार कशी, तर बघा काय करायचं, पहिल्यांदा ह्या संख्येच्या उजव्या साईड करून आपण काय करायचं, संख्यांचे स्थान निश्चित करायचे किंवा संख्यांचे स्थान कोणते ते पाहूया. तर बघा, पहिली संख्या उजवीकडून पहिली संख्या कोणती आहे, 0. त्याचं स्थान आहे एकक, ए लिहिले शॉर्ट मध्ये. चला, दुसरी संख्या बघा 4 आहे, त्याचं स्थान आहे दशक. ओके, बघा तिसरी संख्या आहे 3 आणि हे 3चं स्थान आहे शतक. लक्षात येत आहे. नंतर बघा कोणती आहे संख्या 4. आता 4चं स्थान काय आहे, एकक, दशक, शतक आणि हजार. ओके, आता त्याच्या पुढं 8 ही जी संख्या आहे त्याचं स्थान काय आहे ते पाहूया. एकक, दशक, शतक, हजार आणि दश हजार म्हणजे दह. दह म्हणजे काय, दश हजार. आता काय केलं आपण, पहिल्यांदा जी संख्या दिल्या त्या संख्येचं काय केलं, संख्येचे स्थान माहीत करून घेतलं. आता माहीत करून घेतल्यानंतर ही संख्या आपल्याला वाचायची. त्यासाठी आपण काय करायचं, त्या संख्यांचे गट करायचे. आता काय गट करायचे, तर बघा उजवीकडून आपण 3 संख्या सोडायच्या, म्हणजे 3चा एक गट करायचा. उजवीकडून 3चा एक, बघा 1 2 3. ओके, आणि पुन्हा राहिलेले 2 संख्या एकत्र ठेवल्या. आता वाचन करायचंय. कसं वाचन करणार, बघा एकक, दशक, शतक, हजार, दश हजार. म्हणजे ही जी 84 संख्या आहे ही कशामध्ये आहे, दश हजारामध्ये. म्हणजे 84,340 ही ह्या संख्येचं वाचन कसं करायचं, 84,340. अशा पद्धतीने आपण काय करायचं, संख्या वाचू शकतो किंवा संख्येचं वाचन करायचं आहे. आता ही संख्या अक्षरात लिहायची आपल्याला. वाचन झालं आपल्याला. आता वाचन झालं, ही संख्या आपल्या अक्षरात लिहिता आली पाहिजे. त्यासाठी काय करायचं, जे वाचलंय आपण ते फक्त अक्षरामध्ये लिहायचं आहे. चला, 84,340. बघा, संख्याचं वाचन झालं आणि लेखन सुद्धा झालेलं आहे. म्हणजे आपण हे उदाहरण कसं सोडवलं, तर पहिल्यांदा आपल्याला संख्येचं स्थान माहीत करून घेतलं, पुन्हा संख्येचं गट पाडला आणि गटवरून वाचन केलं आणि वाचनावरून पुन्हा आपण लिखाण केलं. बरोबर. आता ही संख्या होती 1 2 3 4 5. किती अंकी, 5 अंकी संख्या होती. 5 अंकी संख्येचं वाचन लेखन झालेलं. आता पुढे जाऊया, एक्झाम्पल सेकंड बघूया आपण. 1 2 3 4 5 6. आणखीन एखादी घेऊया, 7 अंकी संख्या घेतलेली आपण. आता सेम जसं आपण मगाशी केलं, अंकाच्या पहिल्यांदा काय करूया, स्थान माहीत करून घेऊया आणि मग त्याचं वाचन करूया. चला, पहिल्यांदा बघा 1. इकडून काय असणार आहे, एकक, दशक, शतक, हजार, दह म्हणजे दश हजार. पुढं इथं काय येणार, लक्ष,
किंवा लाख, आणि इथं द ल याचा अर्थ दश लक्ष किंवा दश लाख. म्हणजे झालं हे झालं संख्येचं स्थान. बघा पहिल्यांदा आपण 10,000 पर्यंत घेतलं होतं इथपर्यंत. आता पुढले 2 नंबर मी वाढवलेले आहेत, लक्ष आणि दशलक्ष. आता याचं वाचन करायचं. त्याच्या अगोदर आपण काय करायचं, गट पाडायचे. सेम पहिला 3चा गट, नंतर 2चा गट आणि नंतर 2चा गट. बरोबर. उजव्या साईडकडून आपण काय करतोय, गट पाडायला सुरुवात करतोय. आता ह्याचं वाचन करायचंय काय, तर हे 2 एकत्र येणार, 4 आणि 3 दशलक्ष आहे. म्हणजे काय येणार, 43 लक्ष पुढं 42,321. म्हणजे या संख्येचं वाचन कसं करायचं आहे, तर 43 लक्ष किंवा लाख म्हणतो आपण त्याला, 43,42,321 हे वाचन झालं. सेम आता लिखा. 43 लक्ष, बघा 43 लक्ष 42,000 42,321 बघ. हे झालं लिखाण. वाचन झालं, त्याचे स्थान माहित झालं आपल्याला, आणि त्याच्यावर आपण काय केलं, अक्षरी लेखन केलेलं आहे. ही संख्या आहे 7 अंकी. ही वरची संख्या होती 5 अंकी, ही संख्या आहे किती, 7 अंकी. म्हणजे 7 अंकी पर्यंत आपण काय केलं, त्याचं वाचन आणि लेखन. बघा 43 लाख किंवा लक्ष 42,321 तेच आपण इथं व्यवस्थित लिहिलेलं आहे. अक्षरी लेखन सुद्धा आपलं झालेलं आहे. कुठं, 7 अंकी पर्यंत. चला आता पुढले जास्त संख्या जरा मोठी घेऊया आणि त्याचं पण आपण लिखाण करू. बघा एक्झाम्पल 3 तिसरं. एक संख्या दिलेली आहे, मोठी संख्या घेतलेली आहे. बघा किती अंकी आहे, 1 2 3 4 5 6 7 8 9. म्हणजे संख्या आहे 9 अंकी. बरोबर. ही 9 अंकी संख्या काय करायचं, आपल्याला त्याचं वाचन करायचंय. सेम मगासारखंच आपण काय करणार आहे, मगाशी जी 2 उदाहरणे पाहिली त्यामध्ये जसे गट पाडले, त्याचे स्थान ठरवले, तसंच आपण आता सुद्धा करणार आहे. काय करूया, आपण पहिल्यांदा गट पाडून घेऊया. चला पहिल्यांदा 3चा गट, पुन्हा 2चा, पुन्हा 2 आणि पुन्हा 2. बघा 3 2 2 2 अशा पद्धतीचे काय केलं, आपल्याला गट पडलेले. आता स्थान माहित आहेत आपल्याला, पाठ झालेले आहे. बघा हे एकक, दशक, शतक, हजार, पुन्हा दह म्हणजे 10,000, पुन्हा बघा इथे येणार लक्ष, त्याच्यानंतर द ल म्हणजे दशलक्ष. आणि आता इथं हे तुम्हाला वाढलेलं आहे, आता पुढे जास्त 2 नंबर इथे येणार आपले कोटी, आणि त्याच्या पुढला नंबर आहे हा दशकोटी. काय होतं बघा, कोटी दशकोटी. म्हणजे 2 नंबर वाढलेत, त्यासाठी पण स्थान मी तुम्हाला सांगितलेलं आहे. मागच्या दुसऱ्या उदाहरणामध्ये आपण फक्त लक्ष आणि दशलक्ष पर्यंत पाहिलं. आता 2 नंबर पुढले वाढले, तिथे काय येणार आहे, कोटी आणि दशकोटी. बघा एकक, दशक, शतक, हजार, 10,000, लक्ष, दशलक्ष, कोटी आणि दशकोटी. झालं, संख्यांचं स्थान माहित झालं, संख्यांचे गट केलेले. आता ही संख्या फक्त अक्षरी लेखन करायचं आहे, ते पाहूया कसं लिहायचं. चला संख्यांचं वाचन आता बघा, पहिल्यांदा वाचन करूया. काय ते बघा, हे 2 नंबर एकत्र घ्यायचे. काय बघा, 54 कोटी 34 लक्ष 22,125. बघा काय सांगितलं, 54 कोटी 34 लक्ष 22,125 हे झालं वाचन. आता लेखन लिहूया आपण. 54 कोटी 34 लक्ष 34 लक्ष, पुढं नेक्स्ट बघा 22,000 22,125 125. बघा सगळे आलेत का याच्यामध्ये,
100, 1000, लक्ष आणि कोटी हे स्थान आपले आलेले आहेत. अशा पद्धतीने आपण काय त्याचं करायचं आहे लेखन. 54 कोटी 34 लक्ष 22,125 अशा पद्धतीने हे एक्झाम्पल थर्ड आपण पाहिलं. बरोबर, किती अंकी होतं 9 अंकी संख्येचं वाचन आणि लेखन. आता पुढलं जे एक्झाम्पल लिहिलंय एक्झाम्पल नंबर 4 हे जवळजवळ बघा किती अंकी संख्या आहे 1 2 3 4 5 6 7 8 9 आणि 10 म्हणजे संख्या आहे 10 अंकी. आता तुम्हाला 10 अंकी संख्येचं काय करायचं आहे वाचन आणि लेखन करायचं. सेम जसं आपण मागची उदाहरणं पाहिली गट करायचे स्थान ठरवायचे आणि त्याचं वाचन करायचं आणि लेखन करायचं. चला गट पहिल्यांदा पाडूया. 3चा गट 2चा गट 2चा गट आणि 2चा गट आणि शेवटी 1चा गट राहिलेला आहे कारण 10 अंकी संख्या आहे. बघा 3चा गट 2चा गट 2चा गट 2चा आणि शेवट 1चा. आता याचा स्थान एकक दशक शतक हजार इथे येणार दशहजार इथे येणार लक्ष दशलक्ष कोटी इथं दश कोटी आणि इथं आता येणार आहे ते आपल्याला माहित करून घ्यायचं आहे. म्हणजे दशकोटी पण हे एक्झाम्पल मध्ये पाहिले. आता त्याच्या पुढं येणार आहे अब्ज. बघा स्टेप बाय स्टेप आपण आलेलो आहोत. पहिल्यांदा आपण 1000 पासून सुरुवात केली. 1000 नंतर कुठलं येते कुठला अंक येतोय किंवा त्याचं स्थान कुठलं आहे त्याच्या पुढे कुठलं स्थान आहे आणि शेवटचे स्थान आहे अब्ज. ओके हे झालं आपलं गट पाडून त्याचं स्थान निश्चित केलं. बघा एकक दशक शतक हजार दशहजार लक्ष दशलक्ष कोटी दशकोटी आणि शेवटचं अब्ज. ओके आता याचं लेखन करायचं आहे त्यासाठी आपल्याला संख्या वाचावी लागणार आहे. ओके कसे वाचणार बघा 3 काय आहे अब्ज म्हणजे 3 अब्ज 11 कोटी 26 लक्ष 23,410. बघा किती मोठी संख्या आहे. जवळजवळ आपण 10 अंकी संख्येचं वाचन करतोय आपण इथं. तुमचा पॉइंटच आहे की आपल्याला जवळजवळ 10 अंकी संख्येचं वाचन आणि लेखन करायचं. त्या पॉइंट पर्यंत आपण आलेलो आहोत. काय बघा 3 अब्ज 11 कोटी 26 लक्ष 23,410 लक्ष संख्या कशी वाचायची लक्षात आलं. आता त्याचं लिखाण करूया. चला कसं लिहायचं बघा फक्त अक्षरी लेखन करायचं आहे. 3 अब्ज 3 अब्ज 11 कोटी 11 कोटी 26 लक्ष 26 लक्ष 23,000 410 शेवटचा आहे 410. अशा पद्धतीने आपण ह्या जी 10 अंकी संख्या आहे त्याचं वाचन आणि लेखन आणखीन एकदा बघा 3 अब्ज 11 कोटी 26 लक्ष 23,410 म्हणजे अशा पद्धतीने आपल्याला संख्या वाचायच्या आहेत. वाचाय आल्या तरच आपल्याला ते लिहायला येणार आहे आणि वाचाय कधी येणार तेव्हा आपल्याला संख्यांचं स्थान माहित असेल तरच संख्या आपल्याला वाचता येणार. त्यासाठी परफेक्ट आपलं काय पाहिजे तर संख्येचं स्थान आपल्याला परफेक्ट माहित पाहिजे. कोणत्या स्थानात कोणतं स्थान येते हे आपल्याला परफेक्ट माहित असलं पाहिजे. ते माहित करून घेतल्याशिवाय तुम्हाला संख्या वाचताही येणार नाही आणि लिहिताही येणार नाही. बरोबर अशा पद्धतीने आपण काय करायचं संख्यांची वाचन आणि लेखन करायचे. आता याच्यावरचे आपल्याला एक्झाम्पल पाहायचे. आता एक्झाम्पल पाहूया. उदाहरणे बघा. उदाहरण क्रमांक 1 एक्झाम्पल फर्स्ट बघा त्याचं वाचन एका संख्येत 4 दल म्हणजे दश लक्ष 0 लक्ष 0 दह म्हणजे दश हजार 1,000 5 शतक 3 दशक व 7 एकक आहेत तर ती संख्या कोणती. बघा प्रश्न काय दिला आधी नीट वाचायचा आणि मग समजून घ्यायचा. बघा आणखीन एकदा वाचते. एका संख्येत तुम्हाला काय केले 4 दल
शून्य लक्ष शून्य द ह 1 ह 5 श 3 द व 7 ए आहेत. अशा पद्धतीने तुम्हाला काय दिल्या संख्या सांगितलेलं आहे आणि याच्यावरून तुम्हाला काय विचारलेलं आहे, संख्या कोणती ते विचारलेले आहे. म्हणजे तुम्हाला इथं काय केलं का, सगळे नंबर आणि त्याचे स्थान दिलेत. आता मागे आपण पाहिले नंबरचे स्थान कसे ओळखायचे मी तुम्हाला सांगितले. आता या स्थानावर आपण काय करायचं, नंबर ओळखायचा आहे. आता त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, आपण या साईडने लिहूया. एकक दशक शतक हजार दश हजार लक्ष दशलक्ष. ओके, म्हणजे बघा आपण तसंच लिहून घेऊया. एकक दशक शतक हजार दश हजार आणि लक्ष आणि दशलक्ष. यातला सिक्वेन्स लिहून आणि सिक्वेन्सच आहे, मध्ये कुठलाही गॅप दिलेला नाही. एकक दशक शतक हजार दश हजार लक्ष आणि दशलक्ष. आता ह्या स्थानावर कोणते नंबर आहेत ते दिलेत, ते लिहून घेऊया. बघा एकक स्थानावर कोणता नंबर आहे 7, दशक स्थानावर कोणता नंबर आहे 3, शतक स्थानावर कोणता नंबर आहे 5. बघा हजार स्थानावर कोणता नंबर आहे 1, दश हजार स्थानावर कोणता नंबर आहे 0 0. बघा नंतर लक्ष लाखावर कोणता नंबर आहे 0 आणि दशलक्ष द ल म्हणजे दशलक्ष त्याच्यावर कोणता नंबर आहे तर 4. अशा पद्धतीने काय झालं, तुमचा नंबर तयार झालेला आहे. आता हा नंबर तुमचा पर्यायामध्ये आहे का बघूया. 40 लाख. बघा त्याचं वाचन करूया. 40,01,537. काय वाचन ह्याचं 40,01,537. इथं तुमच्या दश हजार आणि लाख इथं काय आहे 0 0 आहेत, म्हणजे 40,01,537. कुठं आहे बघा पर्याय हा 40,01,537. हा पर्याय तुमचा बरोबर आहे, म्हणजे पर्याय क्रमांक 1 हा काय आहे बरोबर आहे. आता बघा म्हणजे अशा पद्धतीने काय करायचं, आपल्याला प्रश्नांचं उत्तर शोधायचं आहे. असे प्रश्न देणार आहेत, म्हणजे संख्यांचे वाचन लेखन ह्या टॉपिक मध्ये किंवा ह्या पॉइंट मध्ये आपल्याला संख्या अक्षरात लिहायचे असे प्रश्न असतील किंवा अक्षरातले अंकात तिथे असे सुद्धा प्रश्न असतील. पण असे काही किचकट प्रश्न पण तुम्हाला देतील की त्याचे स्थान ओळखून मग त्याचा नंबर काढायचा. अशा पद्धती. म्हणजे हा पहिला प्रश्न लक्षात आला. चला दुसरा प्रश्न बघा, तो वाचूया आपण. काय दिले बघा 7,07,707. सगळी 7ची पट दिली बघा. काय केले 7,07,707 ही संख्या अंकात कशी लिहितात आलाय बघा इथं प्रश्न. म्हणजे संख्या तुम्हाला अक्षरात दिले आणि ती अक्षरातली काय करायची तुम्हाला अंकात लिहायची आहे. आता ह्यासाठी आपल्याला काय पाहिजे, जी अक्षरात दिलेली संख्या आहे ती आपल्याला पहिली व्यवस्थित स्थानानुसार आहे का बघायचे. एकक दशक शतक हजार दश हजार अशा पद्धतीत आहे का ते चेक करूया. तर त्याच्यामध्ये बघा पहिल्यांदा 7 लक्ष कुठलं स्थान आहे तुमचं लक्ष. ओके, नंतर बघा 7,000 आणि 707. म्हणजे इथं 700 मध्ये आहे, इथं 1000 मध्ये आहे आणि डायरेक्ट लक्ष मध्ये. आता इथं लिहिलेच मी इथंपर्यंत दिलंय, 1000 मध्ये दिलंय आणि लक्ष मध्ये दिले, म्हणजे इथंपर्यंत दिले. पण तुमच्या लक्षात येते का बघा, ही दिले हे दिले हे दिले हे दिले आणि हे दिले. कोणती स्टेप दिलेली नाही मधली, तर ही स्टेप तुम्हाला दिलेली नाही. 10,000 ही स्टेप काय दिलेली नाही. तर त्याच्यामध्ये आपण काय करायचं, पर्यायाकडनं जायचं डायरेक्ट. बघा शेवटचा जो नंबर आहे तो किती आहे 707, म्हणजे 707. आता पर्यायामध्ये 707 कुठं आहे, तर पर्याय क्रमांक 1 आणि पर्याय क्रमांक 3 याचे शेवटचे जे 3 नंबर आहेत ते किती आहेत 707 आहे का इथं. बघा 707 आहे. पुढे आपण नंतर बघूया, पण पहिली स्टेप बघा 707 आहे. मग पर्याय क्रमांक 2 आणि पर्याय क्रमांक 4 याचा काही संबंध नाही. आपलं उत्तर कशामध्ये असणार आहे, पर्याय क्रमांक 1 आणि 3 मध्येच असणार आहे, कारण शेवटचे 707 आहे. म्हणजे दुसरा आणि चौथा पर्यायाचा काही संबंध नसणार, ते चुकीचेच आहेत इथं कन्फर्म होते. ओके, आता पुढे जाऊया. 707 नंतर पुन्हा दिले बघा 7,000. आता त्याच्यानंतर 7,000 कुठे आहे बघा, म्हणजे 1000 स्थानावर 7 आहे का, तर इथं आहे 1000 स्थानावर 7, इथं 0 आहे.
म्हणजे इथं 7 नाही 0 आहे. म्हणजे हे स्थान म्हणजे हा तर पर्याय नाहीये. म्हणजे ह्या पर्यायामध्ये बघा काय झालं 7000 आलं. नंतर पुढे काय दिलं बघा 7 लक्ष. आता काय सांगितलंय 7 लक्ष. याच्यामध्ये बघा 7 लक्ष म्हणजे 10,000चं स्थान नाहीये. मी सांगितलं होते ना 10,000चं स्थान नाही. म्हणजे नाही याचा अर्थ तिथं काय आहे नंबर 0 आहे का 0. आणि शेवटचा जो नंबर आहे तो 7 लक्ष बघा. आणि इथं काय बघा 77 आणि इथं आहे 7 लक्ष आणि काय दिलं बघा 7,707 बघा 7 लक्ष 7,707 आहे का हा पर्याय क्रमांक 3 बरोबर तुमचा. 7च्या पटीत दिले त्यामुळे तुमचा काय होऊ शकतो इथं गोंधळ होऊ शकतोय. म्हणजे आपण पहिल्यांदा शेवटचे बघायचे नंबर कनेक्ट बघायचे कोणते आहेत 3 नंबर ते पर्यायामध्ये कुठं आहेत हा ते देतात. म्हणजे त्यातले जे नाहीत ते पर्याय डायरेक्ट तिथे काय होणार कॅन्सल होणार. म्हणजे इथं दुसरा आणि चौथा पर्याय कॅन्सल झालाय. राहिले 2 पर्याय पहिला आणि तिसरा. मग त्याच्यामध्ये पुन्हा काय बघत गेलो आपण की 7,000 हजारच्या स्थानावर कोण आहे 7 हा नंबर आहे. मग तो कुठं आहे का ह्या पहिल्या आणि तिसऱ्यामध्ये कुठं आहे तर तिसऱ्यामध्ये आहे 7,000. ओके. नंतरचे आपण टर्म चेक करत गेलो 7 लक्ष हा दिलाय म्हणजे तो पण कुठं आहे तिसऱ्यामध्ये आहे. ओके. अशा पद्धतीने दुसऱ्याचं उत्तर काय येते पर्याय क्रमांक 3. लक्षात आलं. अशा पद्धतीने तुम्ही पर्यायाकडून उत्तराकडे जायचं आहे. पुढे बघा एक्झाम्पल नंबर 3 किंवा 3 काय दिलं एक नंबर दिलाय तुम्हाला एक संख्या दिल्या आणि या संख्येत लक्ष हजार व दशक या स्थानावर अनुक्रमे कोणते अंक आहेत असं विचारले. म्हणजे अतिशय सोपा प्रश्न आहे बघा. म्हणजे एक संख्या दिल्या आणि त्या संख्येमध्ये काय केले तुम्हाला संख्या एका ठराविक संख्येचं काय किंवा स्थान विचारलेलं आहे. कोणतं तर लक्ष हजार आणि दशक हे जे स्थान आहे ह्या स्थानावर कोणते नंबर आहेत. म्हणजे त्यासाठी आपल्याला काय माहित पाहिजे पहिल्यांदा संख्या वाचताना स्थान माहित पाहिजे. ओके. तर त्याच्यामध्ये बघा आता ही संख्या वाचूया. सांगितल्यापासून संख्यांचं गट करायचं केलं 3 2 2 अशा पद्धतीचा आपण गट केलं गट केल्यानंतर काय केलं संख्या वाचूया. आता बघा 76 लक्ष 45,213 हा नंबर ही संख्या काय आहे 76 लक्ष किंवा लाख म्हणतो आपण त्याला 76,45,213 ही जी संख्या आहे या संख्येमध्ये लक्ष या स्थानावर कोणता नंबर आहे हजार या स्थानावर कोणता नंबर आहे आणि दशक या स्थानावर कोणता नंबर आहे असं विचारलेलं आहे. हा असा नंबर आपण इकडे लिहून घेऊया. बघा 76 लक्ष 45,213 नंबर लिहून घेतला. बघा आता त्याचं स्थान एकक दशक शतक हजार दशहजार लक्ष आणि दशलक्ष. आता प्रश्नामध्ये काय काय विचारलं बघा लक्ष स्थानावर कोणता नंबर आहे. लक्ष स्थानावर कोणता नंबर आहे 6. पुन्हा बघा हजार स्थानावर कोणता नंबर आहे बघा 5 आणि दशक स्थानावर कोणता नंबर आहे 1. कोणते नंबर आले बघा 6 5 आणि 1. बघा हे पर्यायामध्ये बघा आहे का 6 5 आणि 1. बघा कुठे आहे पर्याय क्रमांक 1 6 5 1 म्हणजे हा पर्याय क्रमांक तुमचा बरोबर आहे. लक्षात येते. म्हणजे असा नंबर देतील आणि त्या नंबरवरून काय करायचं मग तुम्हाला स्थानावरून कोणत्या स्थानावर कोणते नंबर आहेत हे चेक करा म्हणून सांगतील. तेव्हा आपण काय करायचं अशा पद्धतीने उदाहरण सोडवायचं आहे. अतिशय सोपा पॉइंट होता हा संख्याचे वाचन आणि संख्यांचे लेखन. बरोबर. याची चांगली प्रॅक्टिस करायची. अशा पद्धतीचे प्रश्न पेपरमध्ये 100% येतात. सोपा पॉइंट आहे. जास्त गुण मिळवून देणारा हा पॉइंट आहे. अशा पद्धतीने आपण काय केले आज ह्या पॉइंटची संपूर्ण माहिती घेतलेली आहे. उदाहरणे व्यवस्थित सोडवले. तुम्ही ह्या उदाहरणाचा सराव करायचा आहे प्रॅक्टिस करायचे. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा. थँक्यू.